पण मग ते जे ग्रह जे आपण फिजिकल लेवलला बघतो, चंद्र काय, सूर्य काय, ते आणि आपल्या कुंडलीतले ग्रह ह्याचं काय रिलेशन आहे, की ज्या दिवशी आपण ज्या वेळेला जन्माला आलो तेव्हा जी ग्रहस्थिती होती तीच त्याच्यात उतरलेली असते का? आता विज्ञानाने हे आता सिद्ध केलेलं आहे की आपला जो ब्रेन आहे, मानवी ब्रेनचा अभ्यास विज्ञानाचा पण एका लिमिट्सपर्यंतच झालेला आहे. आपला जो ब्रेन आहे तो ब्रह्मांडाचंच एक मॉड्यूल आहे. आपल्या ब्रेनमधल्या ज्या न्यूरॉन सेल्स आहेत त्याचा संबंध या संपूर्ण ब्रह्मांडामधल्या काही गोष्टींची ते ट्यून असतो. प्रत्येक न्यूरॉन सेल कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे ट्यून असतो. लक्षात आलं की नाही? अशा पद्धतीने तो विचार मांडलेला आहे. आणि कसं आहे की अजून दुसरा एक विचार तुम्हाला मी सांगतो. आता बघा, चंद्रमा मनसो जाता, म्हणजे चंद्र इज इक्वल टू माइंड. आता इकडे ना त्या वरच्या चंद्राविषयी डिस्कस केलं जात नाही आहे, जे पृथ्वीशी परिक्रमा करते. त्याच्यावर चांद्रयान उतरलं आता, बरोबर नाही? चांद्रयान. चंद्र म्हणजे मन, म्हणजे कुंडलीमधला जो चंद्र आहे तो एखाद्या विशिष्ट राशी, 12 राशी ज्या आहेत, मेष, वृषभ, मिथुन, अशा पद्धतीने. समजा एखाद्या व्यक्तीचा चंद्र मेष राशीत आहे, याचा अर्थ त्याचं मन कसं असेल, अशा अर्थाने चंद्र हा शब्द वापरला आहे. म्हणजे ती लिपी तयार झाली ना. एखाद्याचा रवी, सूर्य हा आरोग्याविषयी सांगतो, त्याचा फेम किती असेल त्याच्याविषयी सांगतो. मग जो सूर्य उगवतोय त्याच्याविषयी बोललं जात नाही आहे. कुंडलीतला जो सूर्य आहे तो तुमच्या आरोग्याविषयीचं परिमाण आहे, ते मेजरमेंट आहे. आलं की नाही लक्षात? की तो सिग्निफिकेटर आहे. चंद्र हा मनाचा कारक आहे, सिग्निफिकेटर आहे. सूर्य हा शरीराचा, आरोग्याचा, तुम्हाला मिळणारी जी प्रसिद्धी आहे त्याचा कारक आहे, सिग्निफिकेटर आहे. तसं मंगळ एका विशिष्ट गोष्टीचा सिग्निफिकेटर आहे, बरोबर की नाही? अशा पद्धतीने त्या शास्त्राचा उगम झाला की जेव्हा आपण तृतीय डायमेन्शनमध्ये जन्म घेऊ तेव्हा प्रकृतीचे नियम जेव्हा काम करतील तेव्हा एक GPS मॅप आपल्याकडे असेल ढोबळमानाने. आयुष्यात कधी अशी वेळ आली की समजा तुम्ही समुद्रातून चाललायत आणि ज्योतिषशास्त्र बघा, त्याच्यामध्ये जन्मकुंडली आहे, प्रश्नकुंडली आहे, न्यूमरॉलॉजी आहे, वैदिक न्यूमरॉलॉजी किंवा त्याला वैदिक संख्याशास्त्र, हे भारताचंच उगम पावलं. शून्याचा शोध भारतात लागला होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तुशास्त्र आणि टॅरो कार्ड रीडिंग. हां, आता इथे एक मला गोईंग बॅक टू जन्मकुंडली, की तुम्ही म्हणालात सूर्य आणि चंद्र याच्याबद्दल सांगितलं, तर बऱ्याचदा असं म्हणतात ना की तुझा गुरु प्रबळ आहे. तर गुरुस्थान एखाद्या ठिकाणी आलं की तुम्हाला त्याच्यामध्ये एक आपली ग्रोथ वगैरे दिसते. ते एक गुरुचं काय नक्की स्थानाचं महत्त्व काय आहे ते विचारायचे. आणि दुसरं, सगळ्यांना एक असा एक प्रश्न पडलेला असतो की 7.5 म्हणजे काय, म्हणजे शनीची 7.5 म्हणजे काय? आता माझी 7.5 चालू आहे, म्हणजे 7.5 वर्ष माझं काय खरं नाही. ते खरं आहे का? आता बघा, 2 पद्धतीने याचं उत्तर देता येईल. एक म्हणजे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपलं संपूर्ण शरीर हे ब्रह्मांडाचं मॉड्यूल आहे. आणि जसं मगाशी मी गुगलचं तुम्हाला उदाहरण दिलं, तसंच कुंडलीच्या बाबतीमध्ये ना तो फक्त GPS मॅप नाही आहे, तर तो आपल्या सूक्ष्म शरीराचा MRI रिपोर्ट आहे. याच्यामध्ये अगदी खूप जास्त आपण डिव्हाइन शब्द न वापरता अंतर्मनाचा MRI रिपोर्ट म्हटलं तरी चालेल. बघा, इथे मेष राशी असते, इथे वृषभ आहे, मिथुन आहे, असं करत आपली जी पावलं आहेत तिथे मीन रास आहे. म्हणजे कुठेतरी हे शरीराशी संबंधित आहे, बरोबर की नाही? आता आपलं बाह्यमन आणि अंतर्मन म्हणजे तिसरं डायमेन्शन आणि चौथं डायमेन्शन. तर बाह्यमन जे तुमच्याशी आत्ता बोलतोय, कॉन्शियस माइंड, ते आहे. आणि अंतर्मन हे संपूर्णपणे आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजे गुरु कुठेतरी आपल्या शरीरातच आहे, ॲस्ट्रल बॉडीवरच तो आहे ना. शनीही म्हणजे तो आतून ॲक्टिवेट होतो. म्हणून तर 7.5 माणूस वाचू का शकत नाही. बाहेरचा जो शनी आहे ॲस्ट्रॉनॉमिकल, त्याच्याशी संबंध असणं हा एक थॉट झाला, स्कूल ऑफ थॉट. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आतमध्येच तो शनी आहे, तो आतमध्ये तो ट्रिगर प्रेस होतो, दाबला जातो. आणि मग तुम्ही तसं वागता. म्हणजे गुरु प्रबळ असणं याचा अर्थ डिव्हाइन व्हायब्रेशन्स तुम्ही ती व्यक्ती सहजरित्या कॅच करू शकते. स्मूथनेस त्या व्यक्तीच्या त्या फेजमध्ये येऊ शकतो. पण स्मूथनेस
आहे त्याच्या व्यक्ती आणि तो नेटफ्लिक्स बघत राहिला दिवसभर, तर त्या स्मूथनेसचा काहीही उपयोग नाही. म्हणजे नुसता GPS मॅप तुमच्याकडे असं आहे आणि तुम्ही डेस्टिनेशनसाठी गाडी बोलवली न बोलवता त्याच्यात बसलाच नाहीत, तर नुसता मॅप बघून काय करणार तुम्ही? त्याच्यामुळे फक्त भविष्यात काय होईल, माझ्या नशिबात काय लिहिलंय, याच्यासाठी ज्योतिषशास्त्राचा उपयोग आहे, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे काय? आत्तापर्यंत असं मी मानलं जात होतं की फक्त भविष्य जाणण्यासाठीच ज्योतिषाकडे जायचं असतं किंवा सगळे उपाय संपले की ज्योतिषाकडे जायचं, असं नाही आहे. हा त्याचा मी मगाशी त्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे 9 पैकी 1 उपयोग आहे. बर, लक्षात आलं? सगळं फिक्स नाही हो, लक्षात घ्या. फ्री विल दिलेली आहे तुम्हाला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.